चेंडू 3 विकेट घेतले. तिसऱ्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर नारिवली जयगावदेवी नारिवलीने तिसरा सामना जिंकलेला आहे आणि आता मैदानावरती या ठिकाणी सुरू होत आहे उंबारली वर्सेस देसाई हा संघ. तो ओपनिंग पेअर मैदानावरती आपण बघता त्या ठिकाणी रवी भोईर आणि त्याचबरोबर सीताराम पाटील. SP ला आपण बघताय बॉलिंग मार्कवर सोपान भोईर. पहिलाच बॉल उडवलाय गॅप मधून पाठवलाय. पहिल्या टप्प्यात चेंडू सीमा पार येतोय चौकार. डावाची सुरुवात झाली धमाकेदार. श्री गणेश होत असताना आपण बघताय चांगली बॅटिंग या ठिकाणी रवी भोईर यासाठी ओळखला जातो. आज ओपनिंग पेअरमध्ये थोडासा बदल. सचिन भोईर थोडे मागे थांबलेले आहेत. SP ला पुढे पाठवलेले आहे. यंदा सचिन जबरदस्त फॉर्मात आहे पण बाकीच्यांचा जो साथ आहे सपोर्ट मिळत नाही. टीम फॉर्ममध्ये येऊ शकते. एखाद्या मॅचेस एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली तर फॉर्म हरवलेला सापडायला वेळ लागत नाही पण त्यासाठी थोडासा वेळ घ्यावा लागेल, संयम ठेवावा लागेल आणि मेन म्हणजे धीरोदत्तपणे मैदानावरती थांबावं लागेल. फुल टॉस थ्रू द कव्हर आणि खीन एक लाजवाब फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार. मार्कवर पुन्हा एकदा सोपान येथील धावसंख्या धावपलकावरती 8. सुरुवात जबरदस्त झाली. रवी आधी ऑन साईडला त्यांनी चौकार खेचला. त्यानंतर फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून. हा देखील फुल टॉस आहे. हा देखील जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पार सलग येणारा हा तिसरा चौकार. राजू काटे यांनी 3 चेंडू 3 चौकार ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केलाय आणि दोघेही फार जवळचे मित्र आहेत. रवी चांगल्या टच मध्ये दिसत आहेत. आणखीन एक चेंडू खेचण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र विकेट किपर बीट. त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फायनल एक बीट. चेंडू सीमारेषे बाहेर. एज होती 4 धावा. सुपर बॅटिंग. हा नशिबाचा चौकार होता. 4 चौकार सलग आलेले आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू जाऊ दिलाय. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 17 धावा झालेली आहे. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा सोपान संघर्ष करतायत पॉवर प्ले मध्ये. फुल टॉस हा देखील जाईल सीमारेषेबाहेर आणि खीन एक चौकार. नो बॉल. या ठिकाणी आपण बघतोय ज्युनियर प्रेम